नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. द सेम वर्ड यूज्ड ॲज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच आजच्या 5व्या भागात मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण शब्द एक उपयोग अनेक बघणार आहोत. त्यामध्ये आपण WHILE व्हाईलचा वापर बघणार आहोत. व्हाईल नाऊन म्हणून कसं वापरलं जातं बघा. सिट डाऊन अँड रेस्ट अ व्हाईल. नाम म्हणून इथे व्हाईलचा वापर आपण पाहिला. आता व्हाईल हाच शब्द क्रियापद म्हणून कसं वापरतात ते बघा. दे व्हाईल अवे देअर इव्हिनिंग्स विथ बुक अँड गेम्स. इथे आपण क्रियापद म्हणून याचा वापर पाहिला व्हाईलचा. का का क्रियापद म्हणून आलं? कारण दे हे प्रोनाऊन आहे आणि व्हाईल त्यानंतर आलं म्हटल्यानंतर हे क्रियापद म्हणून आलं. व्हाईलचाच वापर आपण उभ्यानवी अव्यय म्हणून कसा होतो ते बघूया. व्हाईल अ ग्रेट पोएट ही इज अ ग्रेटर नोवेलिस्ट. आता आपण व्हायचा वापर बघणार आहोत. व्हाय WHY व्हाय म्हणजे का. याचा वापर आपण इंटरजेक्शन म्हणून पाहणार आहोत. हे इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब म्हणून आपण याचा वापर पाहणार आहोत. बघा म्हणजे प्रश्नार्थी क्रियाविशेषण अव्यय. व्हाय डिड यू डू इट हे क्रियाविशेषण म्हणून आपण त्याचा वापर पाहिला. आता रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणून याचा वापर कसा होतो बघा. आय नो द रिझन व्हाय ही डीड इट. आता इंटरजेक्शन म्हणून व्हायचा वापर म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय म्हणून व्हायचा वापर कसा होतो बघा. व्हाय इट इज शुअरली. आता नाऊन म्हणून व्हायचा वापर बघा. धिस इज नॉट द टाइम टू गो इन टू द व्हाय अँड द व्हेरेवर ऑफ इट. आता आपण यट या शब्दाचा वापर पाहणार आहोत. यटचा वापर क्रियाविशेषण म्हणून. देर इज मोर एव्हिडन्स यट टू बी ऑफर्ड. उभ्यानवी अव्यय म्हणून याचा वापर बघूया. ही इज विलिंग येट अनेबल. आता आपण अप या शब्दाचा वापर पाहणार आहोत. अप बघा. प्राइस आर अप क्रियाविशेषण म्हणून आपण याचा वापर पाहिला. शब्दयोगी अव्यय म्हणून अपचा वापर बघा. लेट अस गो अप द हिल. इथे आपण शब्दयोगी अव्यय म्हणून वापर पाहिला. विशेषण म्हणून अपचा वापर बघा. द नेक्स्ट अप ट्रेन विल लीव हिअर ॲट 12:30. नाम म्हणून अपचा वापर कसा होतो बघा. दे हॅड देअर अप्स अँड डाऊन्स ऑफ फॉर्च्यून. इथे आपण अपचा वापर पाहिला. आपण वेल या शब्दाचा वापर बघूया. वेल या शब्दाचा वापर नाम म्हणून कसा होतो बघा. लेट वेल अलोन. या वेल शब्दाचा वापर विशेषण म्हणून कसा होतो बघा. ॲडजेक्टिव्ह. आय होप यू आर नाव वेल. आता क्रियाविशेषण म्हणून वेल या शब्दाचा वापर बघा. वेल बिगन इज हाफ डन. ही इंग्लिशमध्ये म्हण सुद्धा आहे. वेल या शब्दाचा वापर केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन म्हणून कसा होतो ते बघा. वेल हू वुड हॅव थॉट इट. टिल या शब्दाचा वापर आपण बघूया. TILL. प्रिपोजिशन म्हणून. नेव्हर पुट ऑफ टिल टुमॉरो
व्हॉट यू कॅन डू टुडे. कंजंक्शन म्हणून याचा वापर बघा. डू नॉट स्टार्ट टिल आय गिव्ह द वर्ड. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. माझे हे व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.